नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। दीनानाथ रुग्णालय येथे प्रियांशी बागडे नावाच्या मुलीची नेत्र शस्त्रक्रिया होत असताना तिचे रुग्णालयातच दुःखद निधन झालं। त्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये त्याचे आईवडील यांनी पुणे वृत्तदर्शनशी केलेली ही बातचीत। माझी मुलगी 6 वर्षाची होती, पण खूप हुशार होती। खूप ते डोळ्यांना जरी कमी होती, पण डोक्यांना देवानी खूप दिलता तिला। माझ्या बेटीचं मन डॉक्टर बनायची इच्छा होती। तिच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, तिच्या कॉम्पिटिशनमध्ये, डॉक्टर कॉम्पिटिशनमध्ये ती फर्स्ट आलेली होती। LKG क्लासमध्ये सुद्धा ती फर्स्ट आलेली होती। लिहिता वाचता सगळा दिसत होता, तिला सगळं येत होता। फर्स्ट क्लासमध्ये 99% घेऊन आलती आणि आता फर्स्टला जाणार होती माझी मुलगी। आणि त्यांनी एवढा मोठा आम्हाला क्रिटिकल केस आहे तुमची मुलगीचा, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही एवढा म्हणून त्यांनी आमच्या एकदम जीवाला धक्का बसला। त्या तुमची मुलगी क्रिटिकल आहे, आम्ही काही करू शकत नाही। त्यावेळेस आमची सगळी दुनिया, आमची जरा जग हरपला। त्याच्यानंतर ते तिथून ऑपरेशन थिएटरमधून आमच्या समोर म्हणले की ठीक आहे, आता आम्ही बाळाला ICU मध्ये घेऊन जाऊ, त्याच्यानंतर काय रिस्पॉन्स देते ते बघू। त्यांनी आमच्या पुढं खूप मोठ्या बेडवर आमच्या छोट्याशा बाळाला झोपवलेलं, ऑक्सिजन लावलेला। अवस्था बघून होत नव्हती, आमच्या डोळ्यापुढं आमच्या बाळाला घेऊन गेले आणि ते दाबत छातीला दाबत घेऊन गेले, पण आमचं बाळ आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही। मम्मी पप्पा म्हणत होतो आम्ही तिथं बेटा, आमची बेटी आम्हाला बघितलं सुद्धा नाही। आमची बेटी आमच्याजवळ खेळत होती। मला स्वतः, मी माय आहे, तिची आई आहे, मला स्वतः लागून राहिलं की मी माझा जीव त्यांच्या हातामध्ये माझ्या मुलीचा बळच घातलो। एवढा मला स्वतःला वाईट वाटून, माझी चांगली मुलगी माझ्याजवळ तासभर मोबाईल बघत बसली होती, डॉक्टर यायला होते तेव्हा। अरे लोकांच्या समोर डान्स करत होती, लोक कौतुक करत होते, टाळ्या वाजवत होते। आणि आज मला हे दिवस दाखवायला मिळाले। माझी मुलगी आज 4 लोकांच्या सोबत बोलली असती आणि आज मम्मी पप्पाला अशा जागी उभी झाली की भाषण द्या आणि माझ्याबद्दल तुम्ही बोला। आज माझ्या लेकराच्या जीवाची न्याय मागते मी, एवढंच आहे। नाही तर माझी हिंमत सुद्धा होत नाही माझ्या लेकराविषयी बोलायला। माझी पहिली मुलगी आहे, मी लई त्रास सहन करून मी फुलासारखे जपलं माझ्या लेकराला। इंटरनॅशनल शाळेमध्ये मी स्वतः शिकली नाही, तिचे पप्पा स्वतः शिकलेले नाही। आणि तिची लई हिंमत, डान्स कॉम्पिटिशन मध्ये ती फर्स्ट यायची, स्वतः डान्स करायची, स्वतः अभ्यास करायची, स्वतः मनाने ऍक्टिव्हिटी करायची। आम्ही मराठी शाळेत शिकलेले आई वडील तिचे, आणि ते इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते फर्स्ट येणारी माझी मुलगी। आज मला हे दिवस करायला लागले, याचं मला खूप दुःख होत आहे। आला उन्हाळा आला, आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। देशामध्ये आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात आणि त्या कार्यकर्त्यांवरती होणारे हल्ले हे पूर्वनियोजित कटाचा भागही असू शकतो, आणि त्याकरता आंबेडकर चळवळींवरती असे हल्ले यापुढे होणार नाहीत, याकरता सरकारने उपाययोजना कठोर पद्धतीने केल्या पाहिजेत, अशी मागणी रिपब्लिकनचे जोगेंद्र कवाडे यांनी आज पुणे शहरामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मागणी केली। संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून आहे। आमचे आदर्शच महान आहे। अशा थोर पुरुषांचा आदर्श असलेल्या आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये मागासवर्गीयावर अत्याचार होतात ही अत्यंत गंभीर बाब आहे। काही ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे तोडले,
काही ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला विरोध केला जातो. अनेक ठिकाणी अनेक गावाची तक्रार अशी की त्यांच्या गावामध्ये भीम जयंतीची मिरवणूक आलेली जाते आणि मिरवणूक आलेले हल्ले केले जातात. ही महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्याला न शोभणारी अशा प्रकारची गोष्ट. तेव्हा असे जी प्रकरण असतील त्या संदर्भात देखील सरकारने कठोर भूमिका घ्यावी आणि ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर करून या अनुसूचित जातीवर बौद्धांवर झालेल्या होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध करण्याचा प्रयत्न शासनाने करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे. ही सर्वसाधारणपणे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, तो सरकारने सोडवण्याचा प्रयत्न केला. जरांगे साहेब पुन्हा 30 तारखेपासून पुढला बसणार आहे. त्यांचं म्हणणं सरकारने ऐकून घ्यावं, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला आमच्या पक्षाची भूमिकाच आहे. मराठा आरक्षणाला आमचा पक्षाचा पाठिंबाच होता, आहे आणि पुढेही राहील. तेव्हा ते सामाजिक संदर्भात जे काही प्रश्न असतील, फुले असतील, शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या दोन पुरुषांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कमीत कमी महाराष्ट्रामध्ये अत्याचाराचं प्रमाण कमी होईल, होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी आणि अत्याचार करणारी, जातीच्या अत्याचार करणारी मंडळी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. अशी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला माहीत आहे की देशाचे तमाम बौद्धांचे एक आंदोलन सुरू आहे. त्याच्यासाठी बिहार राज्यामध्ये जे बुद्धगया आहे, पुण्यात काँग्रेसचे 2 अध्यक्ष नेमण्यात आले. एक प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी. अरविंद शिंदे यांच्याकडे अस्थायी स्वरूपाचा पदभार होता, पण त्यात त्यांनी विधानसभा, लोकसभा आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढवून दाखवल्या. त्यानंतर प्रशांत जगताप जे शरद पवार काँग्रेस यांच्या माध्यमातून कार्यरत होते, पुण्याचे माजी महापौर आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते निवडून आले आणि आता ते काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या शहराध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली आहे आणि ती पूर्व भागामध्ये. पश्चिम भागाकरता दीप्ती चौधरी यांचीही नेमणूक झालेली आहे आणि आज हा पदभार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषामध्ये स्वीकारला. नाही, महाराष्ट्रामधला हा गंभीर प्रश्न आहे. आज महिलांवर अत्याचार हे वाढतच चालले, महिला किडनॅपिंग्स वाढत चाललेले आहेत आणि मला आश्चर्य वाटतं की आम्ही विधिमंडळात सुद्धा जेव्हा हे प्रश्न आकडेवारीने आम्ही मांडत असतो त्याला वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शब्दात डिफ्लेक्ट केलं जातं आणि त्याला वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं जातं. पण इतर राज्यांची तुलना कशासाठी आपण करतो? महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ह्याच्याशी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा आज गांभीर्याने संबंध येतो. कुठल्या तरी राज्यातली आकडेवारी दाखवते की त्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र कमी आहे हे सांगून महाराष्ट्राच्या जनतेचं समाधान होऊ शकत नाही. महाराष्ट्रातली गुन्हेगारी, महाराष्ट्रातला होणारा महिलांवर अत्याचार हा कमी झालाच पाहिजे. महाराष्ट्राचा गृह विभाग, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा पूर्णपणे त्याला जबाबदार राहील की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांना आणि पुण्यातल्या सर्वसामान्य लोकांना हे सुरक्षित वाटलं पाहिजे. ही जबाबदारी पुणे पोलिसांनी आणि गृह खात्याने घेतली पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. मध्यंतरी जे आमच्या एका लहान मुलीवर अत्याचार झाला त्याच्यानंतर या ठिकाणी ठीक आहे, गृहमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री जाहीर करून टाकलं फास्ट कोर्टमध्ये त्याच्या ताबडतोब या ठिकाणी कारवाई होईल. पण मला पत्रकारांना एक प्रश्न विचारायचा आहे की फास्ट कोर्टमध्ये अशा किती केसेस पेंडिंग आहेत? आपण म्हणतो फास्ट कोर्ट, पण फास्ट कोर्टमध्ये किती केसेस पेंडिंग राहिल्या आहेत आणि किती लोकांना न्याय मिळाला ह्याची जर आपण माहिती काढली तर हे राज्य सरकार झोपलंय का जागं आहे याचं उत्तर आपल्याला मिळेल. विधान परिषदेत राज्यावर चर्चा सुरू आहे. आम्हाला एकदम विधान परिषदेच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जागा महाविकास आघाडी म्हणून लढेल त्यातनं अजून महाविकास आघाडीच्या 3 पक्षांच्या नेत्यांची चर्चा ही चालू आहे आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत ती चर्चा संपल्यानंतर दिल्लीतनं जे काही सूचना येतील त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या वाटेला ज्या ज्या जागा येतील ते काँग्रेस पक्ष निश्चितपणे लढेल. महायुतीमध्ये काय चाललंय हे माझ्याहून अधिक तुम्हाला चांगलं माहिती.
कुठले ऑडिओ क्लिप लीक होत आहेत, काय चाललंय, मग कोण कुठला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नाराज होऊन बसलेत, उडून बसलेत. महाराष्ट्राचं आज नुसतं तेच चाललंय, एकमेकांची नाराजगी काढणं आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न बाजूला राहिले. शेतकरी वाऱ्यावर आहेत, महिला वाऱ्यावर आहेत. आज गुन्हेगारी वाढत चालली आहे, महागाई वाढत चालली आहे, रस्त्यांचे खड्डे वाढले, ठेकेदारांचे पैसे दिले नाही, हजारो कोटी आज थकबाकी ठेकेदारांच्या पैशाची. हे सगळी अवस्थावर आज कुठेही लक्ष नाही, फक्त राजकारण. आणि ह्यांचं कधी जमतं आणि कधी मिटतं आणि कधी रुसवे फुगडे असतात महायुतीतले, हे ह्यांचं नाही. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुणे शहरातील काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात जरी असली तरी ज्या वेळेला निवडणूक येते, ज्या वेळेला पक्षाची काही भूमिका असते, त्यावेळेला सर्वजण एकत्रपणे काम करताना मीडियाच्या समोर तरी दिसतात. आता अरविंद शिंदे यांच्याकडे पदभार होता, तो अस्थायी स्वरूपाचा होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी 2 अध्यक्ष नेमले. पहिल्यांदाच काँग्रेसच्या इतिहासात पुण्यात ही घटना घडली आणि त्याच्यामध्ये पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग केले. पूर्व भाग हा प्रशांत जगताप यांच्याकडे देण्यात आला आणि पश्चिम भाग हा दीप्ती चौधरी यांच्याकडे देण्यात आला. दोघेही जण पुण्याचे माजी महापौर आहेत आणि त्याच्यामध्ये दीप्ती चौधरी या विधान परिषदेच्या सदस्या, माजी आमदार सुद्धा होत्या. पुणे शहराला सुसंस्कृतपणाची जी परंपरा आहे ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाभली असा ह्या दोघांच्याही निवडीवरून एकंदरीत अंदाज दिसतो. प्रशांत जगताप आणि दीप्ती चौधरी यांनी पुणे शहराचा आता वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करून काँग्रेसचे जे जुने जाणते सदस्य आहेत त्यांच्याशी संपर्क साधून नवीन सदस्य वाढीकरता त्यांना लक्ष दिलं तरच त्यांना 2029च्या निवडणुकात यश मिळू शकतं आणि त्याकरता त्यांना 2-2.5 वर्ष अथक प्रयत्न करावे लागतील. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.